हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत करते। आत्ता आखाडचा महिना चालू आहे आणि शेवटचे फक्त 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत। तर त्यासाठी मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल मटनची अशी रस्सा भाजी आणि सुक्क मटन मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी घेऊन आले। तर चला सुरुवात करूया। मटन फोडणी घालण्यासाठी पहिले मी इकडे 800 ग्राम मटन आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। एका पॅन मध्ये 1 टीस्पून ऑइल टाकून ते गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये ॲड करून तो गोल्डन ब्राउन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। काही लोक मटन हे कुकर मध्ये सुद्धा शिजवून घेतात आणि काही लोक भांड्यामध्ये शिजवून घेतात, तर मी इकडे भांड्यामध्ये शिजवून घेतलेले। कांदा गोल्डन ब्राउन झाल्यानंतर 1 टीस्पून ऑफ हळद मी इथे ॲड केलेली आहे। आपण स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मटन ते यामध्ये ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मटन एकदम व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। यामध्ये मी 2 ते 2.5 टीस्पून ऑफ मीठ टाकलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ ॲड करू शकता। मीठ टाकल्यानंतर मटनला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करून ते 10 ते 15 मिनिटं त्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर्स एकदम छान एनहान्स होतो आणि मटनची टेस्ट एकदम अप्रतिम लागते। मिठाचं पाणी सुटल्यानंतर ते पूर्णपणे आटून झाल्यानंतर आपण एक मोठा बाउल घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून हे मटनमध्ये ॲड करून घ्यायचं आणि मटन 30 ते 35 मिनिट बॉईल करण्यासाठी ठेवून द्यायचं। 30 ते 35 मिनिट झाल्यानंतर बॉईल झालेलं मटन त्यातले आपल्याला रस्स्यासाठी पाहिजे तेवढे पीस आणि सुक्यासाठी पीस वेगळे काढायचे। तर वाटण बनवण्यासाठी मी तुम्हाला आता स्क्रीनवर दिलेले आहेत इन्ग्रेडियंट्स, ते घ्यायचे आहे आणि ते सगळे भाजून एकदम त्याचं वाटण बनवून घ्यायचं। तर आता त्याचं वाटण बनवून झालेलं आहे आणि इकडे मी रेड चिली पावडर आणि घरगुती बनवलेला हा कांदा लसूण मसाला घेतला। तर आता मटनचा रस्सा बनवण्यासाठी काय करायचं त्याची पद्धत चालू करू। मटनचा रस्सा बनवण्यासाठी एका पॅन मध्ये 3 ते 4 टीस्पून ऑइल टाकून त्यामध्ये 1 टीस्पून ऑफ जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घ्यायची। जिंजर गार्लिक पेस्ट पूर्ण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण रेड चिली पावडर आणि घरगुती बनवलेला कांदा लसूण मसाला ॲड करून घ्यायचा। कांदा लसूण मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं ते वाटण ह्यामध्ये ॲड करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जे बॉईल केलेलं मटण होतं तर ते कमी गॅसवर असं थोडंसं उकळवत ठेवायचं आहे। खोबरं एकदम थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला एकदम छान परतून घ्यायचा आणि हा परतून झालेला मसाला आपण बॉइल्ड मटनमध्ये टाकून ॲड करायचा। हा मसाला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून 10 मिनिट व्यवस्थित मटनचा रस्सा शिजवून घ्यायचा। आपला मटनचा रस्सा एकदम रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मटन मसाला बनवण्यासाठी आपण काय करायचं त्याच्यासाठी सुरुवात करूया। एका पॅन मध्ये मी 1 टीस्पून ऑइल घेतलं आहे आणि आपण जे शिजवून घेतलेलं मटन होतं ते पीसेस घेऊन या तेलामध्ये छान असे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे। या वेगळ्या प्रकारचा मटन मसाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडेल अशी माझी पूर्ण खात्री आहे। इकडे मटनचे पीसेस व्यवस्थित छान गोल्डन ब्राउन झाले आहेत, तर आपण मटन मसाला बनवायला आता सुरुवात करूया। इकडे 3
उभे चिरलेले कांदे घेऊन आपण 5 टीस्पून ऑफ गरम ऑइलमध्ये हे टाकून पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा एकदम व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून ऑफ जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट परतून झाल्यानंतर 2 टीस्पून रेड चिली पावडर त्यामध्ये टाकायची आहे। 2 टीस्पून रेड चिली पावडर टाकून झाल्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे खोबऱ्याचं वाटण साधारणतः 1 छोटी वाटी असेल। हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि 5 ते 10 मिनिट व्यवस्थित थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं। इकडे छान तेल सुटून झालेलं आहे। मटण मसाल्यामध्ये फक्त तुम्ही एक अर्धा ग्लास पाणी टाकून हे व्यवस्थित छान मसाला शिजवून घेऊ शकता। आपण इकडे जे मटणचे पीसेस फ्राय केलेले होते ते मी यामध्ये ॲड करून घेतले आणि हे आता 5 ते 10 मिनिट शिजवून ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिट कुक केल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून आपला हा मटण मसाला एकदम रेडी झालेला आहे। मटण रस्सा आणि मटण मसाला रेडी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीची जी भाकरी आहे ती बनवून तुम्ही घेऊ शकता। तर आम्हाला बाजरीची भाकरी खूप जास्त आवडते मटण आणि चिकन सोबत, त्याच्यामुळे आमच्या मम्मीने भाकरी बनवली होती। तर मम्मीची बाजरीची भाकरी एकदम छान टम्म फुगलेली आहे। आय होप तुम्हाला माझी मटण मसाला आणि रस्स्याची रेसिपी खूप आवडली असेल आणि तुम्ही ही ट्राय करून बघा। कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता एकदम तर्रीदार मटण रस्सा आणि मसाला इकडे रेडी झालेला आहे। आम्हाला तर सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडली। तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा। थँक्यू, बाय।